कुठेही नैतिकतेचं अधपतन झाल्याचं आढळल्यास कुणालाही वाचवणार नाही, थेट राजीनामा घेऊ. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अधिवेशनाआधी धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार. अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच मुंडेंचा राजीनामा घेतलाय. माझ्याकडे 100% माहिती. करुणा मुंडेंचा TV9 वर खळबळजनक दावा. आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. कोकाटे मुंडेंच्या राजीनाम्यावर विरोधक आक्रमक. बीड हत्या प्रकरणावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता. विरोधी पक्षनेता निवडीबाबत विधानसभा नियमात विशिष्ट तरतूद नाही. विधिमंडळाच्या उत्तरानं ठाकरे गटाचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग मोकळा. ठाकरे गट लवकरच विरोधी पक्षनेतेपदासाठी अर्ज दाखल करणार. पुणे पोलिसांकडून दत्तात्रय गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी. पीडिता आणि गाडे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं समोर. गाडेविरुद्ध पुरावे गोळा करण्याचं काम सुरू. पुणे अत्याचार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेची पीडितेला जीवे मारण्याची धमकी. काय करायचं ते कर, पण जिवंत सोड. पीडितेची दत्ताकडे याचना. पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर. स्वारगेट बस स्थानकामध्ये आता महिला सुरक्षा रक्षक असणार. बलात्काराच्या घटनेनंतर एसटी आगाराचा निर्णय. पहिल्यांदाच महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती होणार. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याचं प्रकरण. प्रशांत कोरटकर आज पोलिसांकडे मोबाईल जमा करणार. पोलिसांना चौकशीसाठीही सहकार्य करणार. नागपूर सायबर पोलीस कोरटकरचा मोबाईल स्वीकारणार नसल्याची सूत्रांची माहिती. नागपुरात गुन्हा दाखल नसल्यामुळे कोरटकरचा मोबाईल कोल्हापूर पोलिसांकडे तपासासाठी जाण्याची शक्यता. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरच्या विरोधात जालन्यामध्ये गुन्हा. सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या तक्रारीनंतर गुन्हा. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्या 7 पैकी 4 आरोपींना अटक. फरार 3 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. पॉक्सो अंतर्गत 6 टवाळखोरांच्या विरोधात गुन्हा. आरोपींमध्ये एक अल्पवयीन. संतोष देशमुखांना मारहाण करताना आरोपींनी 15 व्हिडिओ 8 फोटो काढले. सीआयडीकडून आरोपी महेश केदारच्या फोनमधील व्हिडिओ फोटो जप्त. 9 डिसेंबरला संतोष देशमुखांना 3 तास अमानुष मारहाण. व्हिडिओ समोर. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पहिला जामीन मंजूर. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला 25,000च्या जात मुचलक्यावर केस कोर्टाकडून जामीन. सोनवणेच्या विरोधात पुरावे नसल्यानं सीआयडीकडून आरोपपत्र दाखल नाही.